Hello everyone, I'm Akshay Gunza. From today, we are going to discuss about what is a class. Okay. या अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलं होतं बेसिक इंट्रोडक्शन अबाउट जावा प्रोग्रामिंग. त्यामध्ये व्हॉट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, देन आफ्टर टू टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस बघितले, प्रोसिजर ओरिएंटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. क्लियर. Then what is a Java? Java is a object oriented programming language. Then after Java मध्ये प्रोग्राम कसा राईट करायचा. ओके. बेसिक क्लास हा कन्सेप्ट काय होता, क्लास मध्ये आपण काय राईट करू शकतो हे बेसिक मी तुम्हाला सांगितलं होतं. बट आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज अ क्लास. क्लास मध्ये थोडं डिटेली आपण आज डिस्कस करणार आहे. हे बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज क्लास. क्लियर. व्हॉट इज क्लास. हे बघा, क्लासचे दोन डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो आणि ते डेफिनेशन आज आपण डिस्कस करणार आहे. पहिला डेफिनेशन आहे क्लासचा. क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. ओके. क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. and second, class. Okay, class is collection of static and non-static. Okay, collection of static and non-static members. Clear. Collection of static and non-static members. हे बघा, फर्स्टली आपण सेकंड डेफिनेशन डिस्कस करू. क्लास इज अ collection of members. Clear. And then after second definition आहे class is a blueprint of object. आता पहिली डेफिनेशन समजून घ्या. What is a class is a collection of, what is the meaning of this sentence? Class is a collection of static and non-static members. आता या लाईनचा मीनिंग काय होतो. ओके. हे बघा, इकडे सांगतो मी तुम्हाला. सपोज एक क्लास आहे. क्लियर. हे मी तुम्हाला सांगितलं होतं असं एक क्लास असतो. देन मग मी तुम्हाला काय सांगितलं, क्लासच्या आतमध्ये काय असतं बरं. क्लासमध्ये हे बघा, क्लासमध्ये स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स असतात. क्लियर. स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स असतात. क्लियर. मग हे मेंबरचं कलेक्शन मीन्स क्लास ना. क्लास इज अ कलेक्शन ऑफ स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स. आता समजून घ्या. त्यामध्ये पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिला मेंबर कोण आहे क्लासचा, व्हेरिएबल. आता व्हेरिएबल पण किती टाईपचे होते, एक होता स्टॅटिक अँड सेकंड होता नॉन स्टॅटिक. ओके. व्हेरिएबल दोन टाईपचे, एक आहे स्टॅटिक व्हेरिएबल, एक आहे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. क्लियर. देन मी तुम्हाला काय सांगितलं अजून दुसरं पॉइंट, मेथड्स. ओके. क्लासमध्ये तुम्ही मेथड पण राईट करू शकता. क्लियर. मग मेथड पण कोणत्या टाईपचे, स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक. क्लियर. स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक. सेम. तिसरा पॉइंट काय होता, ब्लॉक्स. याला म्हणतात इनिशियलायझेशन ब्लॉक. क्लियर. याला काय म्हणणार तुम्ही, इनिशियलायझेशन ब्लॉक्स. आता इनिशियलायझेशन ब्लॉक पण किती टाईपचे, स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक. क्लियर. मग चौथा पॉइंट मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इनर क्लासेस. ओके. इनर ऑर नेस्टेड क्लासेस. ओके. इनर ऑर नेस्टेड क्लास. मग नेस्टेड आणि इनर क्लास पण कोणत्या टाईपचे, दोन टाईपचे, एक काय स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक. बट पाचवा मेंबर कोण आहे क्लासचा, कन्स्ट्रक्टर. ओके. बट कन्स्ट्रक्टर ऑलवेज नॉन स्टॅटिक असतो. ओके. कन्स्ट्रक्टर ऑलवेज नॉन स्टॅटिक असतो. बट याला तुम्ही इन्स्टन्स म्हणता. क्लियर. याला तुम्ही इन्स्टन्स म्हणणार, याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणणार. बट का म्हणायचं याला आपण इन डिटेल डिस्कस करणार आहे. बट क्लासचं डेफिनेशन पहिली काय सांगितलं मी तुम्हाला, क्लास इज अ कलेक्शन ऑफ स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स. विच मेंबर्स, व्हेरिएबल्स, मेथड, ब्लॉक्स, इनर ऑर नेस्टेड क्लास अँड कन्स्ट्रक्टर. पहिले डेफिनेशन. बट ही डेफिनेशन तुम्हाला डिटेली कळण्यासाठी मग दुसरी डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितलं, क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता दुसऱ्या डेफिनेशनचं मिनिंग काय होतं समजून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला ही डेफिनेशन समजली, क्लास इज अ कलेक्शन ऑफ स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स. बट या डेफिनेशनला इन डिटेली जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर तुम्हाला माहित पाहिजे क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. दॅट मीन्स एक ऑब्जेक्ट काय असतो आणि ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतरून मेमरी कशी क्रिएट होते. क्लिअर. ज्यावेळेस मेमरी
अलोकेट होते त्यावेळेस तुम्हाला या मेंबर्सचं इम्पॉर्टन्स समजणार आहे. हे मेंबर्स कधी या मेंबर्सला कधी मेमरी मिळणार आहे. क्लिअर. त्यासाठी आपण दुसरी डेफिनेशन बघू. ओके, दुसरी डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितलं, क्लास इज अ, ओके, दुसरी डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली क्लास. ओके, दुसरी डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला, क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. क्लिअर, ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता या लाईनचं मिनिंग काय होतं समजून घ्या. त्या लाईनचा मिनिंग काय होतो हे बघा. क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. सपोज तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं ब्लूप्रिंट आहे. सपोज तुमच्याकडे एक बिल्डिंगचं ब्लूप्रिंट आहे. क्लिअर, एक ब्लूप्रिंट आहे बिल्डिंगचं. तर तुम्ही एक डिफरंट प्लेसेसवर सेम बिल्डिंग क्रिएट करू शकता की नाही, म्हणजे एकापेक्षा जास्त बिल्डिंग्स क्रिएट करू शकता की नाही तुम्ही. तुमच्याकडे ब्लूप्रिंट आहे, तुम्ही त्या ब्लूप्रिंटच्या बेसवर तुम्ही डिफरंट सेम बिल्डिंग्स डिफरंट प्लेसेसवर क्रिएट करू शकता. मग सेम क्लास काय सांगतो हे बघा. क्लास काय सांगतो, तुम्ही एक क्लास क्रिएट करा. सपोज आता बघा माझ्याकडे क्लास आहे स्टुडंट. सपोज स्टुडंट एक क्लास आहे माझ्याकडं आणि या स्टुडंट क्लासचे मेंबर्स तुम्हाला माहित आहे. क्लासच्या आतमध्ये काय मेंबर्स असतात मी तुम्हाला सांगितलं. क्लासच्या आतमध्ये काय असतात, स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स. क्लिअर, स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर. ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये ते क्रिएट करता, बट त्यांचा यूज काय, कधी यूज करणार, त्यांना त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कधी टाकणार, ओके, त्यांना मेमरी कधी अलोकेट होते. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता त्याचं मिनिंग काय समजून घ्या. माझ्याकडे क्लास आहे, क्लासमध्ये माझ्याकडे इंटीजर, सपोज इंटीजर आयडी नावाचं एक व्हेरिएबल आहे. आता हा व्हेरिएबल आहे. क्लिअर, तुम्ही क्लासच्या आतमध्ये तुम्ही व्हेरिएबल राईट करू शकता. मग व्हेरिएबल हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, आयडी व्हेरिएबल आहे. स्टुडंटचा आयडी हा व्हेरिएबल आहे, बट हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे. पहिली गोष्ट, याच्यासोबत स्टॅटिक कीवर्ड लागलेला नाही. म्हणजे हे बघा, याच्यासोबत जर इथं स्टॅटिक असता, इथं जर स्टॅटिक असता तर हा व्हेरिएबल कोणता झाला असता, स्टॅटिक व्हेरिएबल. क्लिअर, स्टॅटिक व्हेरिएबल. बट मी याला स्टॅटिक केलं का, नाही केलं. पहिली गोष्ट. देन दुसरा एक व्हेरिएबल आहे माझ्याकडे, सपोज नेम. ओके, स्ट्रिंग नावाचा एक व्हेरिएबल आहे. स्ट्रिंग हा ऍक्च्युअली क्लास आहे, ते पुढे आपण डिस्कस करू. बट स्ट्रिंग, हे बघा, स्ट्रिंग टाईपचं मी एक व्हेरिएबल घेतला. क्लिअर, देन याच्यामध्ये काय जाईल, स्ट्रिंग व्हॅल्यू जाईल. बट हा कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे, हा पण नॉन स्टॅटिक आहे. त्याच्यासोबत स्टॅटिक लागला का, हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे, बट त्याच्यासोबत स्टॅटिक लागला का, नाही लागला. क्लिअर, म्हणजे हा व्हेरिएबल कोणता आहे, हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे. बट मी जर अजून एक जर व्हेरिएबल असं घेतला, सपोज स्टॅटिक, सपोज मी असं घेतलं स्टॅटिक इंटीजर कॉलेज आयडी. क्लिअर, स्टॅटिक इंटीजर कॉलेज आयडी. आता हा व्हेरिएबल कोणता व्हेरिएबल आहे, हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे. क्लिअर, हा कोणता व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल आहे, बट हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे. स्टॅटिक. आता स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मध्ये डिफरन्स काय हे आपण पुढे डिस्कस करू. ओके, याच्याबद्दल काळजी करू नका. मग त्याच्यासोबत मी एक मेथड घेतला. क्लिअर, एक मेथड घेतला, सपोज वाईड सेट नावाचा मेथड घेतला. क्लिअर, एक मेथड आहे काहीतरी. आता समजून घ्या, आता मेथड नाही असं समजून घ्या. ओके, मेथड थोडा ऍडव्हान्स मध्ये होईल. एक बेसिक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला पहिलं, मग नंतर मेथड कडे जाऊ. आता समजून घ्या, हा एक क्लास आहे. क्लिअर, हा एक क्लास आहे आणि मी काय सांगितलं, क्लास इज अ ब्लूप्रिंट. याचा मिनिंग काय झाला, मी काय सांगितलं, हा एक क्लास तर आहे, बट हा एक ब्लूप्रिंट आहे. कोणाचा, स्टुडंटचा एक ब्लूप्रिंट आहे. क्लिअर, स्टुडंटचा एक ब्लूप्रिंट आहे. बट मी ब्लूप्रिंट का म्हटलं याला समजून घ्या. आता तुम्ही मेमरी सोबत कम्युनिकेशन करा. आता मेमरीचं मिनिंग समजून घ्या. आता मेमरी, आता सपोज, आता मी काय डेफिनेशन लिहिली पहा, क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता बा, आता स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे बा. मग हे बघा, मी ज्यावेळेस ही लाईन अशी लिहितो याला म्हणतात ऑब्जेक्ट क्रिएशन. आता हे ऑब्जेक्ट काय असतं, ओके, हे न्यू कीवर्ड काय हे आपण इन डिटेल डिस्कस करणार, याच्याबद्दल काळजी करू नका. बट बेसिक समजून घ्या, ज्यावेळेस मी अशी लाईन लिहितो कोणत्या तरी, म्हणजे माझ्या प्रोग्राम मध्ये का कुठं तरी, ओके, दुसऱ्या प्रोग्राम मध्ये पण मी ही लाईन लिहू शकतो. ओके, दुसऱ्या क्लासमध्ये. ओके, ज्यावेळेस मी ही लाईन लिहितो, ओके, ज्यावेळेस मी ही लाईन लिहिणार, या लाईनला तुम्ही काय म्हणणार, ऑब्जेक्ट क्रिएशन. ओके, याला काय म्हणणार,
ऑब्जेक्ट क्रिएशन. आता याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये पण हा पहिला जो आहे, आता याचं मिनिंग सांगतो मी तुम्हाला. पहिला जो आहे हा कीवर्ड आहे. क्लिअर? हा पहिला काय आहे? कीवर्ड आहे. आणि दुसरा जो आहे हा कन्स्ट्रक्टर कॉलिंग म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? कॉलिंग, कन्स्ट्रक्टर कॉलिंग. बट तुम्ही याला काय म्हणणार? कन्स्ट्रक्टर कॉलिंग. ओके, कन्स्ट्रक्टर कॉलिंग. बट कीवर्ड आणि कन्स्ट्रक्टर कॉलिंग दोन्ही मिळून या दोन्ही गोष्टींना तुम्ही काय म्हणणार? पूर्ण लाईनला याला तुम्ही म्हणणार ऑब्जेक्ट क्रिएशन. क्लिअर? तुम्ही याला काय म्हणणार? ऑब्जेक्ट क्रिएशन. क्लिअर? याला काय म्हणणार तुम्ही? ऑब्जेक्ट क्रिएशन म्हणा. ओके, मग आता बघा, मी काय सांगितलं, या लाईननी काय होणार? मग हे बघा, न्यू स्टुडंट तुम्ही ही लाईन लिहिली तर या लाईननी काय होणार? सिंपल आहे, या लाईननी एक ऑब्जेक्ट बनल. ओके, ऑब्जेक्ट क्रिएशन मीन काय? या लाईननी एक ऑब्जेक्ट बनल की एक मेमरी ब्लॉक अलोकेट होईल. ओके, एक मेमरी ब्लॉक अलोकेट होईल. मग याचा मिनिंग काय झाला? या मेमरी ब्लॉक म्हणजे मेमरी ब्लॉक क्रिएट झाला ऑटोमॅटिकली. क्लिअर? म्हणजे एक मेमरी अलोकेट झाली किंवा ऑब्जेक्ट बनला आणि त्या ऑब्जेक्टला काहीतरी ऍड्रेस असेल. क्लिअर? सपोज 4000 हा ऍड्रेस आहे. बट हा ऑब्जेक्ट कधी बनला? तुम्ही ज्यावेळेस ही लाईन राईट केली ना, ज्यावेळेस तुम्ही ही लाईन राईट केली त्यावेळेस हा ऑब्जेक्ट बनला किंवा हा ब्लॉक बनला. क्लिअर? मग हा ब्लॉक बनल्यानंतरून या ब्लॉक मध्ये काय असेल बरं? या ब्लॉक मध्ये तुमच्या क्लास मधले नॉन स्टॅटिक मेंबर. क्लिअर? नॉन स्टॅटिक मेंबर. मग याचा मिनिंग काय झाला? हे बघा, तुमच्या क्लास मधले नॉन स्टॅटिक मेंबरला या ब्लॉक मध्ये मेमरी मिळाल. मग नॉन स्टॅटिक मेंबर कोणते बरं तुमच्या क्लासमध्ये? पहा, आयडी आणि नेम. क्लिअर? आयडी आणि नेम हे काय? नॉन स्टॅटिक आहे. क्लिअर? आयडी आणि नेम हे नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे आयडी आणि नेम यांना मेमरी कधी मिळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही न्यू स्टुडंट ही लाईन राईट करणार आहे. क्लिअर? ज्यावेळेस न्यू स्टुडंट ही लाईन राईट करणार आहे त्यावेळेस तुमच्या मेमरीमध्ये या आयडी आणि नेमला मेमरी मिळणार आहे. क्लिअर? म्हणजे आयडी आणि नेम हे बनणारच नाही जोपर्यंत तुम्ही ही लाईन लिहिणार नाही. न्यू स्टुडंट ही लाईन जर नाही लिहिली तर आयडी आणि नेम हे यूज मध्ये येणार नाही. ओके, दॅट मीन्स आयडी आणि नेम मध्ये तुम्हाला जर काही स्टोअर करायचं असेल, आयडी मध्ये सपोज 10 स्टोअर करायचं आहे, नेम मध्ये एबीसी राईट करायचं आहे. बट एबीसी आणि नेम अगोदर बनले पाहिजे ना, मेमरी मध्ये त्यांना जागा मिळाली पाहिजे ना, त्यावेळेस तुम्ही त्या स्पेसवर तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करू शकता. मग जोपर्यंत ही लाईन नाही लिहित ना, जोपर्यंत ही लाईन लिहित नाही तोपर्यंत तुमच्या मेमरीमध्ये त्यांना जागा मिळणार नाही. दॅट मीन्स ते यूज मध्ये येणार नाही. ओके, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर नाही करू शकत. मग ही लाईन ज्यावेळेस तुम्ही राईट केली त्यावेळेस त्याला आयडी आणि नेमला मेमरी मिळाली. क्लिअर? मग आता समजून घ्या, मग मी काय सांगितलं, त्या आयडी आणि नेम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची. मी काय सांगितलं, त्या आयडी आणि नेम मध्ये, याला थोडं साईडला घेऊ आपण. ओके, आयडी आणि नेम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायचं. मग तुम्ही व्हॅल्यू कसं स्टोअर करणार? आयडी मध्ये तुम्हाला 10 टाकायचं आहे आणि नेम मध्ये तुम्हाला काहीतरी समथिंग काहीतरी नेम टाकायचं, एबीसी नेम टाकायचं आहे. मग तुम्ही कसं टाकणार? तुम्ही डायरेक्टली असं तर नाही करू शकत. बघा, तुम्ही डायरेक्टली आयडी इज इक्वल टू 10 आणि नेम इज इक्वल टू एबीसी तुम्ही असं तर नाही स्टोअर करू शकत. आता नेम काय? स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू. क्लिअर? मग आता समजून घ्या, याच्यामध्ये डायरेक्टली तर ऍक्सेस नाही करू शकत आयडी आणि नेमला. तुम्ही अशी जर लाईन लिहिली तुमच्या प्रोग्राम मध्ये तर एरर देईल, कारण की ते पर्टिक्युलर एका ऑब्जेक्टच्या आतमध्ये, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, एक ऍड्रेसच्या आतमध्ये, एक ब्लॉकच्या आतमध्ये, म्हणजे आयडी आणि नेम कोणत्या ऍड्रेसवर आहे? 4000. तुमच्याकडे 4000 ऍड्रेस आहे का त्या ब्लॉकचा? त्या ब्लॉकचा तुमच्याकडे ऍड्रेस असेल त्यावेळेस तुम्ही त्या आयडी आणि नेम पर्यंत पोहोचू शकता ना. जर तुमच्याकडे ऍड्रेसच नसेल तर, ऍड्रेस नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर नाही करू शकत. क्लिअर की नाही? ऍड्रेस नसेल तर तुम्ही आयडी आणि नेम पर्यंत कसं पोहोचणार आहे? तर अगोदर तुम्हाला तो 4000 माहित पाहिजे ना. म्हणजे आयडी आणि नेम कोणत्या मेमरी ब्लॉकवर बनलेले आहेत त्या मेमरी ब्लॉक पर्यंत पोहोचा आणि त्या मेमरी ब्लॉक वरून आयडी आणि नेम ऍक्सेस करा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करा. क्लिअर? मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तो ऍड्रेस घ्यायचा आहे ना. मग तो ऍड्रेस कसं घेणार? बघा, या लाईननी काय झालं, या लाईननी ऑब्जेक्ट बनला, म्हणजे नॉन स्टॅटिक मेंबर्सला. नॉन स्टॅटिक मेंबर्स कोण आहे? आयडी आणि नेम.
मग बाकीचे नॉन स्टॅटिक मेंबर्सला पण त्या ब्लॉकमध्ये मेमरी मिळू शकते. म्हणजे नॉन स्टॅटिक मेंबर मेथड असेल, नॉन स्टॅटिक क्लास असेल, म्हणजे नॉन स्टॅटिक इनर क्लास असेल. ओके, या सगळ्या मेंबर्सला मेमरी कधी मिळते? नॉन स्टॅटिक मेंबरला ज्यावेळेस ही लाईन राईट करता तुम्ही. ओके, म्हणजे हे पुढे आपण इन डिटेल डिस्कस करणार आहे. बट आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ही लाईन राईट केली, ऑब्जेक्ट बनला, ऑब्जेक्ट मध्ये नॉन स्टॅटिक मेंबर्स बनले. बट नॉन स्टॅटिक मेंबर मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. मग तुम्ही व्हॅल्यू कसं स्टोअर करणार? डायरेक्टली तर नॉन स्टॅटिक मेंबरला ऍक्सेस नाही करू शकत. मग तुम्हाला काय पाहिजे? ऍड्रेस पाहिजे. मग ऍड्रेस कसं घेणार? आता समजून घ्या. तो ऍड्रेस कसा घ्यायचा? आता हे बघा, एक इंटिजर बघा, ऍड्रेस आहे म्हणजे काय झाला? तो एक डेटा आहे, काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. क्लिअर? तो ऍड्रेस किंवा तो डेटा तुम्हाला पाहिजे. सपोज तुम्हाला 10 हा एक डेटा आहे, बरोबर की नाही? 10 हा डेटा आहे. 10 जर तुम्हाला स्टोअर करायचं कुठंतरी पर्टिक्युलर एका ब्लॉकवर, मग तुम्ही काय करता? इंटिजर ए नावाचं इंटिजर टाईपचं व्हेरिएबल घेता ना. इंटिजर टाईपचं एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. त्यावेळेस त्या म्हणजे इंटिजर मध्ये ए मध्ये तुम्ही 10 स्टोअर करू शकता की नाही? का बरं? कारण की तो ए इंटिजर टाईपचा आहे. त्यामुळे तो म्हणजे इंटिजर डेटा टाईप का घेतला तुम्ही? कारण की डेटा इंटिजर आहे ना. डेटा 10 हा इंटिजर म्हणून इंटिजर व्हेरिएबल घेतला ना. मग सेम तसं तुम्हाला जर स्ट्रिंग स्टोअर करायची आहे, मग तुम्ही काय घेणार? स्ट्रिंग व्हेरिएबल घेणार की नाही? एबीसी तुम्ही स्ट्रिंग व्हेरिएबल घेणार. मग हा एक डेटा आहे, ही एक इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर घ्यायची आहे. मग तुम्ही काय करणार? मग त्यासाठी तुम्ही त्या टाईपचा डेटा टाईप तुमच्याकडे पाहिजे की नाही? आता तुम्ही असं तर नाही करू शकत ना. तुम्ही असं करणार आहे का? इंटिजर सपोज S1 इज इक्वल टू, म्हणजे इंटिजर व्हेरिएबल मध्ये S1 काय व्हेरिएबल आहे? कोणत्या इंटिजर टाईप? मग इंटिजर व्हेरिएबल मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता का? नाही करू शकत. तो डेटा येणारा इंटिजर नाहीये. तो जरी नंबर दिसत असेल तो पण ऍड्रेस टाईपचा आहे, रेफरन्स टाईपचा डेटा आहे. म्हणजे तो मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस आहे. मग कोणत्या मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस आहे? पहा बरं, स्टुडंट ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे, म्हणजे स्टुडंट ब्लॉकचा ऍड्रेस आहे. क्लिअर? न्यू स्टुडंट लावल्यानंतर तो क्रिएट झाला, मग तो स्टुडंटचा झाला. मग तो ऍड्रेस जर घ्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला कोणत्या टाईपचं व्हेरिएबल पाहिजे? त्याच टाईपचं व्हेरिएबल पाहिजे की नाही? म्हणजे तुम्ही स्टुडंट टाईपचं एक व्हेरिएबल क्रिएट करा ना. स्टुडंट टाईपचा ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे, मग तुम्ही स्टुडंट टाईपचं एक व्हेरिएबल क्रिएट करा. हे बघा, जसं इंटिजर घेतला, स्ट्रिंग घेतला, तसं स्टुडंट टाईपचं पण एक व्हेरिएबलच आहे. क्लिअर? स्टुडंटचा स्ट्रिंग टाईपचं जसं व्हेरिएबल स्ट्रिंग स्टोअर करता, इंटिजर टाईपचा मग इंटिजर डेटा स्टोअर करता. मग स्टुडंट टाईपच्या S1 मध्ये तुम्ही काय स्टोअर केलं? तुम्ही त्याच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर केला. म्हणजे S1 मध्ये काय जाऊ शकतो? S1 मध्ये हे बघा, S1 मध्ये एक तर नल जाऊ शकतो. नल मीन्स काहीच नाही, सध्या त्याच्यामध्ये काही ऍड्रेस नाही. गेलं तर ऍड्रेस जाईल. आणि त्याच्यामध्ये नल नाही तर दुसरी व्हॅल्यू काय स्टोअर करणार तुम्ही? गेला तर त्याच्यामध्ये ऍड्रेसच जाईल. काय त्याच्यामध्ये गेला तर काय जाईल? त्याच्यामध्ये एक तर नल स्टोअर करा, नाहीतर तुम्ही ऍड्रेस स्टोअर करा. क्लिअर? त्याच्यामध्ये नल स्टोअर करा किंवा ऍड्रेस स्टोअर करा. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? याच्यामध्ये मग आता नल नाही म्हणजे काय झाला? याच्यामध्ये ऍड्रेस आला 4000. कारण की बघा, नल कधी असतो? ज्यावेळेस तुम्ही हा ऑब्जेक्ट, हे बघा, हा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये टाकला नाही ना, त्या ऑब्जेक्टची रिटर्नची व्हॅल्यू S1 मध्ये नाही गेली. बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये नल असतं. बट आता काय आहे? आता 4004 आहे. क्लिअर? म्हणजे तुम्हाला या आयडी आणि नेम मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची होती की नाही? आयडी मध्ये तुम्हाला 10 स्टोअर करायचा होता ना. मग तुम्ही काय केलं? मग तो आता तुम्हाला काय करावं लागेल? हे बघा, हे आयडी इंटिजर स्ट्रिंग वगैरे हे झालं, हे काढून टाकतो. आता पहा, मग तुम्हाला या आयडी मध्ये 10 स्टोअर करायचं असेल तर तुम्ही काय करणार? S1 डॉट आयडी इक्वल टू 10 स्टोअर करणार ना. आणि सेम लाईक S1 डॉट नेम इक्वल टू, सपोज तुम्ही एबीसी करायचं होतं ना, मग एबीसी करा. याचा मिनिंग काय झालं? S1 मीन्स काय? 4000च्या ऍड्रेसवर जाऊन तुम्ही आयडी वर काय टाकला? 10 स्टोअर केला. मग सेम 4000 वर नेम आहे की नाही? त्या नेम वर जाऊन तुम्ही काय केला? एबीसी टाकला. क्लिअर? याचा मिनिंग असा. बट हे सर्व काय आहे? हे सर्व नॉन स्टॅटिक मेंबर आहे. लक्षात ठेवा, आयडी आणि नेम काय? नॉन स्टॅटिक आहे. आणि नॉन स्टॅटिक मेंबरला मेमरी कधी मिळते? ज्यावेळेस तुम्ही ही ऑब्जेक्ट बनवणार आहे, ज्यावेळेस तुम्ही न्यू स्टुडंट लिहिणार आहे. मग आता समजून घ्या, त्याचा मिनिंग काय झाला? आता मी काढून टाकतो सपोज. मग मी काय सांगितलं? मला काय सांगायचंय तुम्हाला? या लाईनचं मिनिंग सांगायचंय तुम्हाला. क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता या लाईनचं मिनिंग काय झाला बरं? क्लास इज अ
ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता मी ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्याकडे एक बिल्डिंगचं जर ब्ल्यू प्रिंट असेल तर सेम बिल्डिंग तुम्ही डिफरंट प्लेसेसवर बनवू शकता की नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिंपल ऑब्जेक्ट क्रिएट करा. म्हणजे याचा मिनिंग काय, क्लास एक ब्ल्यू प्रिंट आहे. हा काय आहे, हा एक ब्ल्यू प्रिंट आहे. या ब्ल्यू प्रिंटच्या बेसवर तुम्ही किती पण ऑब्जेक्ट क्रिएट करा ना. म्हणजे याचा मिनिंग काय, नॉन स्टॅटिक मेंबरला तुम्ही किती वेळेस पण बनवा. नॉन स्टॅटिक मेंबरला, नॉन स्टॅटिक मेंबर मीन्स काय, ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट ज्यावेळेस क्रिएट होतो त्यावेळेस त्या नॉन स्टॅटिक मेंबरला मेमरी मिळते. ऑब्जेक्ट जर नाही क्रिएट केला तर नॉन स्टॅटिक मेंबरला मेमरी मिळणार नाही. बट ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट काय सांगतो, तुम्ही जर अजून एक जर अशी लाईन लिहिली, अजून एक जर अशी लाईन लिहिली, मग या लाईनचं मिनिंग काय झालं बरं, अजून एक ऑब्जेक्ट बनला. तुमच्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे, तुम्ही अजून एक बिल्डिंग बनवली. याचं मिनिंग असं, म्हणजे याचं मिनिंग काय झाला, तुम्ही अजून एक ऑटोमॅटिकली ऑब्जेक्ट बनवला. ओके, मेमरीमध्ये ही लाईन चालली ना, म्हणजे या लाईनचं मिनिंग काय मी तुम्हाला सांगितलं. या लाईनचं मिनिंग काय, अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल. मेमरीमध्ये अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि त्या ऑब्जेक्टला काहीतरी ऍड्रेस येईल. सपोज याला काय ऍड्रेस आला, 5000 काय आला, याला ऍड्रेस आला. आणि त्या ऍड्रेसवर काय आहे, त्या ऍड्रेसवर पुन्हा सेम त्याच व्हॅल्यूज आहे. नॉन स्टॅटिक मेंबर्स, हे बघा, आयडी नेम एकदा बनला का एकापेक्षा जास्त वेळेस बनतात. तुम्हाला जेवढे वेळेस बनवायचं आहे तेवढेच फक्त ही लाईन लिहा. क्लास हा काय ब्ल्यू प्रिंट आहे, या ब्ल्यू प्रिंटच्या बेसवर नॉन स्टॅटिक मेंबरला तुम्ही डबल बनवू शकता. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इथं पण आयडी आणि नेम आहे, इथं पण आयडी आणि नेम आहे. बट याच्यामध्ये जर व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर या आयडी मध्ये 20 आणि या नेम मध्ये PQR जर स्टोअर करायचं तुम्हाला, मग तुम्ही कसं करणार, तुम्हाला 5000 त्या ब्लॉकचा ऍड्रेस पाहिजे की नाही, त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस म्हणजे ऑब्जेक्ट किंवा ब्लॉक त्याचा ऍड्रेस पाहिजे की नाही, या आयडी आणि नेमचा ऍड्रेस कोण आहे, 5000. मग तुम्हाला तो ऍड्रेस पाहिजे. मग तुम्ही काय करता, मग अजून स्टुडंट टाईपचे नवीन व्हेरिएबल क्रिएट करता की नाही, रेफरन्स व्हेरिएबल. याला काय म्हणणार तुम्ही, रेफरन्स व्हेरिएबल. बघा, हे व्हेरिएबल इंटिजर स्ट्रिंग जशी व्हेरिएबल आहे तसं हा एक क्लास टाईपचं व्हेरिएबल आहे. स्ट्रिंग कसं आहे, स्ट्रिंग पण एक क्लास टाईपचा, स्ट्रिंग हा एक क्लास आहे, हे पुढे डिस्कस होईल. बट स्टुडंट टाईपचं व्हेरिएबल क्रिएट केला, मग तो कोणता व्हेरिएबल आहे, तो रेफरन्स व्हेरिएबल आहे. याला काय म्हणणार तुम्ही, रेफरन्स. ओके, याला काय म्हणणार तुम्ही, रेफरन्स किंवा रेफरन्स व्हेरिएबल. नॉन, आणि याला नॉन प्रीइम्प्युटेड डेटा टाइप पण म्हणा. ओके, नॉन प्रीइम्प्युटेड डेटा टाइप, रेफरन्स व्हेरिएबल. ओके, युजर डिफाइंड व्हेरिएबल. ओके, बट याला रेफरन्स का म्हणायचं, कारण की हा रेफर करतो ना, हा या मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस रेफर करतो. म्हणजे याच्यामध्ये काय स्टोअर करतो तुम्ही, कोणत्या तरी मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस स्टोअर करतो. म्हणजे ऍड्रेस स्टोअर करणार व्हेरिएबल काय, रेफरन्स. क्लिअर, तुम्ही कोणत्या तरी मेमरी ब्लॉकला रेफर करतो. म्हणजे आता S2 मध्ये कोण आहे बरं, S2 पण एक व्हेरिएबल. S2 मध्ये काय, S2 मध्ये 5000 आहे. क्लिअर की नाही. मग S2 च्या आयडी मध्ये तुम्ही S2.id आयडी इक्वल 20 केला म्हणजे काय झाला, तुम्ही या ब्लॉकच्या आयडी मध्ये 20 टाकला. मग सेम आता S2 करा, S2 डॉट तुम्ही नेम इक्वल टू, जर सपोज काहीतरी टाकला, सपोज नेम इक्वल टू PQR टाकला म्हणजे काय झाला, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये PQR जाणार आहे ना. हे क्लिअर, त्याच्यामध्ये PQR कधी गेला, ज्यावेळेस तुम्ही अशी लाईन लिहिल्यानंतर. क्लिअर, याला काय म्हणणार तुम्ही, ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. बट आता क्वेश्चन या ठिकाणी असा आहे, नॉन स्टॅटिक मेंबरला, नॉन स्टॅटिक मेंबर कोण आहे, आयडी आणि नेम हे कोण आहे, नॉन स्टॅटिक मेंबर आहे. आणि नॉन स्टॅटिक मेंबरला मेमरी कधी मिळाली, ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट केला. पहा, ही लाईन राईट केली त्यावेळेसच मेमरी मिळते. मग क्वेश्चन या ठिकाणी असा आहे, या स्टॅटिक, हे बघा, CID हा एक व्हेरिएबल आहे, मग त्याला कधी मेमरी मिळणार, हा क्वेश्चन आला. हे बघा, आयडी आणि नेम हे नॉन स्टॅटिक होती म्हणून त्यांना मेमरी मिळाली. बट हे CID यांना कधी मेमरी मिळणार, हे बघा, याला मेमरी मिळवण्यासाठी तुम्हाला काही करायचंच नाही. हा कोणता व्हेरिएबल आहे, हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे. क्लिअर, मग स्टॅटिक व्हेरिएबलला मेमरी कधी मिळते, सिंपल आहे. बघा, स्टॅटिक व्हेरिएबल असेल किंवा स्टॅटिक कोणताही मेथड असेल, स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक मेथड, स्टॅटिक इनर क्लास. ओके, हे काय आहे, सर्व स्टॅटिक मेंबर्स आहे, कोणाचे, क्लासचे. बट जे स्टॅटिक असतात त्यांना आपल्याला काही करायची गरज नाही, त्यांना ऑटोमॅटिकली मेमरी मिळून जाते. बट त्यांची मेमरी कोण लोड करत असतो, त्यांना मेमरी कधी मिळत असते, ज्यावेळेस क्लास बनल तुमचा त्यावेळेस त्यांना मेमरी मिळते. म्हणजे त्यांची मेमरी कोण लोड करतो, क्लास लोड करतो. मग तुम्हाला काही करायची गरज नाही, तो ऑटोमॅटिकली बनतात. ते बघ, क्लास ऑलरेडी बनलेला असतो की नाही, स्टुडंट हा क्लास बनला.
स्टुडंट हा क्लास बनल्यानंतर त्याच्यामध्ये नॉन स्टॅटिक आले की नाही, म्हणजे क्लास ऑलरेडी पहिला बनलेला आहे म्हणून त्यांना मेमरी मिळून जाते. म्हणजे नॉन स्टॅटिक मेंबरची मेमरी कोण लोड करतो? क्लास. क्लिअर? म्हणजे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल किंवा नॉन स्टॅटिक मेंबरला मेमरी क्लास लोड करतो. ओके, नुसते ऑलरेडी बनतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते एकदाच बनतात. क्लास एकदाच असतो की नाही, त्यामुळे ते एकदाच बनणार. ऑब्जेक्ट पुन्हा पुन्हा तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करणार ना, हे बघा, हे ऑब्जेक्ट क्रिएट केले म्हणजे काय, तुम्ही नॉन स्टॅटिक मेंबरला मेमरी मिळवता. बट स्टॅटिक, हे बघा, स्टॅटिक मेंबर जे आहेत, स्टॅटिक मेंबर सीआयडी कोणतेही स्टॅटिक असो, त्यांना ऑटोमॅटिकली मेमरी मिळते आणि तो एकदाच बनतो. म्हणजे सीआयडी किती वेळेस बनवणे, एकदाच बनला. तसं आयडी नेम किती वेळेस बनवा, ते ऑब्जेक्ट असतात, ऑब्जेक्ट पुन्हा पुन्हा बनवा. बट जे सीआयडी आहे ना, तो एकदाच बनणार. क्लिअर? तो एकदाच बनणार आणि त्यांची मेमरी कोण लोड करत असतो? क्लास लोड करत असतो. आणि त्यांना कसं मेमरी मिळते? ओके, आणि ते मेंबर्स कसे कॉल करायचे हे आपल्याला इन डिटेल पुढे बघणार आहे आपण. ओके, बट बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला काय सांगितलं, व्हॉट इज अ क्लास, आणि क्लास मध्ये त्या क्लासचे डेफिनेशन काय? ओके, क्लास इज अ कलेक्शन ऑफ स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक मेंबर्स. ओके, आणि देन क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता अजून हे बघा, या मेंबर्स मध्ये आपल्याला इन डिटेल डिस्कस करायचं आहे. ओके, हे स्टॅटिक नॉन स्टॅटिक मध्ये आपल्याला इन डिटेल डिस्कस करायचं आहे. याच्याबद्दल म्हणजे स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक बद्दल एक स्पेशल लेक्चर असेल, याच्याबद्दल काळजी करू नका. मग मी काय सांगितलं तुम्हाला, क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्टचं मिनिंग काय? ओके, आणि स्टॅटिक मेंबरला तुम्हाला मेमरी मिळवायची काही गरज नाही. क्लिअर? स्टॅटिक मेंबर्स हे क्लास म्हणजे यांची मेमरी क्लास लोड करत असतो. मग आता हे आपण काय करू, एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल पाहू, देन नंतरून आपण आज स्टॉप करू. ओके, म्हणजे एकदा प्रॅक्टिकल आपण करूयाच. ओके, आता मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आता प्रॅक्टिकल कसं करायचंय बघा. फर्स्टली तुम्हाला एक क्लास राईट काय, बाकीचे सगळे मेंबर्स आहे ना, बाकीचे सगळे कमेंट करतो मी. ओके, कमेंट मीन्स काय? कमेंट मीन्स फक्त ते कंपायलर त्यांना रीड नाही करणार. ओके, एक मिनिट, इथून आपण काय करू, इथून आपण खाली घेऊ. आता बघा मी काय सांगतो, हे बघा, मी एक एक्झाम्पल घेतो बघा. हे बघा, मी एक क्लास राईट करतो. हे बघा, फर्स्टली तुम्हाला ही फाईल आहे बघा, ही फाईल, या फाईल मध्ये सपोज तुम्ही असा प्रोग्राम लिहिला, प्रोग्राम. हे बघा, क्लासचं नाव काय लिहिलं मी, प्रोग्राम. क्लिअर? आणि एक महत्वाचं पॉइंट, हा हे बघा, तुमची फाईल ज्यावेळेस सेव्ह करणार आहे बघा, मी ऑलरेडी सेव्ह केलंय program.java. ओके, आणि ती कोणती तरी डायरेक्टरी मध्ये असेल. ओके, फाईल डायरेक्टरी. आणि प्रोग्राम कसा रन करायचा, जेडीके कसा इन्स्टॉल करायचा, हे याच्यावर स्पेशल लेक्चर हे पण इन डिटेल मध्ये सांगतो, याच्याबद्दल काळजी करू नका. बट बेसिक कन्सेप्ट काय, तुम्हाला प्रोग्राम आता राईट करायचा आहे. मग क्लासचं नाव काय आपलं, प्रोग्राम हा क्लासचं नाव आहे. तुम्ही स्टुडंट घेऊ शकता, काही पण घ्या. ओके, हे बघा, असं काही नाही की मी स्टुडंट क्लास घेतला म्हणजे तुम्ही, म्हणजे इथं तुम्ही क्लासचं नाव काही घेऊ शकता, हे तुमच्यावर डिपेंड. बट जे क्लासचं नाव घेणार आणि ज्या क्लासमध्ये तुमचं मेन मेथड असेल, मेन मेथड, ओके, मेन मेथड जिथं असेल त्या फाईलचं नाव आणि मेन मेथडच्या क्लासचं नाव सेम असलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रन करणार आहे ना, मग जेव्हीएम चेक करणार आहे त्या क्लासमध्ये मेन मेथड आहे का. कंपाईल टाइमला एरर येणार नाही, पण रन टाइमला येईल. क्लिअर? आता हे काय तुम्हाला पुढे ज्यावेळेस प्रोग्रामिंग करणार त्यावेळेस तुम्हाला इन डिटेल सांगतो. आता समजून घ्या. मग याच्यामध्ये आपले दोन मेंबर कोणते होते बघा, इंटीजर आयडी होता. क्लिअर? इंटीजर आयडी होता, देन स्ट्रिंग नेम होता. क्लिअर? स्ट्रिंग नेम आणि इंटीजर आयडी. मग त्यासोबत अजून एक आपल्याकडे एक व्हेरिएबल होता की नाही, स्टॅटिक व्हेरिएबल होता. बस, स्टॅटिक इंटीजर सीआयडी. क्लिअर? स्टॅटिक इंटीजर सीआयडी. आता समजून घ्या. मग हे बघा, हे मी स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक सांगितलं. वरचा व्हेरिएबल स्टॅटिक आहे, खालचे दोन आयडी आणि नेम नॉन स्टॅटिक आहे. मग आता बघा, तुम्ही ज्या वेळेस न्यू स्टुडंट क्लास नाही, आपल्याकडे क्लासचं नाव प्रोग्राम आहे. तुम्ही स्टुडंट क्लास आणि या फाईलचं नाव स्टुडंट घेऊ शकता. ओके, तसं काय नाही. मग इथं मी काय घेतलं, प्रोग्राम. हे बघा, ऑब्जेक्ट कोणाचं क्रिएट केला, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट. तुम्ही जसं स्टुडंटचा करू शकता इथं. ओके, आपण इथं काय केलं, स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. म्हणजे एकदा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, बरोबर की नाही. मग या ऑब्जेक्टचा ऍड्रेस घेण्यासाठी तुम्ही काय करणार, सिंपल तुम्ही काय करणार, प्रोग्राम लिहिणार की नाही, प्रोग्राम त्या क्लास टाईपचे एक व्हेरिएबल घेणार की नाही, P1. आता बघा, म्हणजे P1 नाव आहे बघा, प्रोग्राम क्लासचा ऑब्जेक्ट बनला, आणि त्याचा ऍड्रेस कशामध्ये, P1 मध्ये. P1 ला प्रिंट करा बरं तुम्ही, ऍड्रेसच प्रिंट होईल पा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता बघा,
तुम्ही या P1 ला प्रिंट करा. P1 मध्ये काय असेल बरं, P1 मध्ये बघा मी इथं काय मेसेज देतो, ऍड्रेस ऑफ प्रोग्राम किंवा ऍड्रेस ऑफ P1 करतो. ओके, P1 मध्ये काहीतरी ऍड्रेस असेल. क्लिअर, P1 मध्ये काहीतरी ऍड्रेस असेल. आता याला रन कसं करायचं, हे बघा तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वर सी डायरेक्टरी मध्ये जा. ओके, सी डिस्क मध्ये गेले. आता सी मध्ये जायचं असं काय नाही. ओके, तुमचा प्रोग्राम कुठे आहे, डी मध्ये असेल तर डी मध्ये जा. ओके, तुम्ही जिथं प्रोग्राम सेव्ह केला तुम्ही इथं सीडी करू शकता. ओके, बट सिंपल एक शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. हे बघा इथं फाईल मध्ये जा, फाईल. क्लिअर, फाईल वर क्लिक करा आणि इथं ओपन फाईल म्हणा. ओपन फाईल वर क्लिक केल्यानंतर ही फाईल तुमची कुठे आहे, त्या डायरेक्टरीवर तुम्ही ऑटोमॅटिक इथं दाखवल तुम्हाला. ओके, मग हे बघा इथं वरती आहे ना URL बार, बघा इथं काय करायचं, इथं क्लिक करा आणि हे सगळं कट करा, CMD टाईप करा आणि एंटर करा. CMD टाईप करून ऑटोमॅटिकली तुम्ही त्या पाथवर बघा F ड्राईव्ह मध्ये माझा प्रोग्राम आहे, जावा फाईल लेक्चर्स देन इन इंग्लिश. ओके, या डायरेक्टरी मध्ये ही फाईल बघा, ही फाईल कुठे आहे. क्लिअर, मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्या फाईल पर्यंत गेले. मग इथं काय करणार तुम्ही, इथं सीडी. ओके, सॉरी सीडी नाही, आता जावा सी. पहिला प्रोग्राम काय करायचा असतो, कंपाईल करायचा. आज कंपाईल केल्यावर क्लास फाईल कशी बनते, ओके, हे बाईट कोड मध्ये कसं कन्वर्ट होतं हे पुढे सांगणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका. बट हा प्रोग्राम आपल्याला रन करायचा सध्या. ओके, मग मी इथं काय सांगितलं, जावा सी पहिले प्रोग्रामला कंपाईल करा. ओके, कंपाईल कसं करणार, जावा सी प्रोग्राम डॉट जावा. ओके, प्रोग्राम म्हणजे क्लासचं नावच प्रोग्राम आहे. ओके, क्लास नेम डॉट जावा. एंटर करा. आता काय येतं पाहू आपण. कंपाईल थोडा स्लो होतो, काय स्लो होईल, जस्ट मिनिट होईल. बघा कंपाईल झाला. क्लिअर, कंपाईल झाला. मग आता तुम्ही याला रन करा. पहा आता रन केल्यानंतर आता रन नेमकं कोणला केलं तुम्ही, हा महत्वाचा पॉईंट आहे ना. हे बघा जावा सी हा एक सॉफ्टवेअर होता, पहा कंपायलर सॉफ्टवेअर आहे, तो JDK मध्ये असतो. ओके, JDK वगैरे याच्याबद्दल आपल्याला इन डिटेल स्टडी करायची, याबद्दल काळजी करू नका. बट हे बघा जावा प्रोग्राम तुम्ही ही लाईन ज्यावेळेस आता रन करणार आहे, रन करणार म्हणजे काय करणार, तुमचा पूर्ण प्रोग्राम रन नाही करणार तुम्ही. फक्त तुम्ही बघा ज्यावेळेस प्रोग्राम रन होत असतो, तुमचा प्रोग्राम रन नसतो. ऍक्च्युअली मेन फंक्शन जो आहे, मेन फंक्शन तुमचा रन होत असतो. हे JVM तुमचा मेन फंक्शन रन करतात. JVM काय, जावा व्हर्च्युअल मशीन, हे तुम्हाला पुढे होईल. ओके, बट आता समजून घ्या, तुम्ही जावा आणि प्रोग्राम आता याला काय म्हणणार, रन. आणि ज्यावेळेस तुम्ही ते एंटर करणार त्यावेळेस तुमचा प्रोग्राम रन होईल. रन होईल म्हणजे काय होईल, तुमची मेन फाईल चेक केली जाईल आणि मेन फाईल म्हणजे सॉरी मेन मेथड चेक केली जाईल आणि त्या मेन मेथड मध्ये जो कोड असेल, आता मेन मेथड कोण आहे, हे बघा हा मेन मेथड आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. क्लिअर, ही मेथड हे बघा JVM ही मेथड बघणार आहे, बाकी तुमचा जो प्रोग्राम लिहिलाय काय लिहिलाय ते बघणारच नाही. आणि त्या मेथड मध्ये जे काही असेल ते रन करेल. मग तुम्ही बाकीचा कोड लिहिला असेल तर मेन फंक्शन म्हणून तुम्हाला कॉल करावं लागेल. ते कॉल वगैरे कसं करायचं ते पुढे सांगतो. बट आता समजून घ्या, ज्यावेळेस आता रन करणार आहे, रन केल्यानंतर काय प्रिंट होईल, मेन फंक्शन रन होईल. पहा मेन फंक्शन रन झाल्यानंतर काय होणार आहे, पहा हे बघा ऍड्रेस प्रिंट झाला. मी लाईन काय दिलं होतं, ऍड्रेस ऑफ P1. हे बघा ऍड्रेस ऑफ P1. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा ऑब्जेक्ट बनला ना, या ऑब्जेक्ट वर जाऊन तुम्हाला डेटामध्ये म्हणजे ID आणि नेम मध्ये व्हॅल्यूज टाकायचे की नाही. मग तुम्ही काय करणार, P1 डॉट ID इक्वल टू 10 टाकणार की नाही. मग सेम लाईक P1 डॉट नेम इक्वल टू तुम्ही काय टाकणार, ABC. क्लिअर, ABC. मग आता तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ऍड्रेसवर जाऊन प्रिंट करायचं का नाही. P1 वर ऍड्रेस आहे, त्या P1 च्या ID आणि नेम मध्ये तुम्ही काय स्टोअर केला, 10 आणि ABC. मग तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल तर या पुन्हा प्रिंट करा. मग प्रिंट येईल ना असं करा. मग तुम्ही इथे काय करणार, काय प्रिंट करणार, ID आणि नेम. डायरेक्टली तुम्ही असं ID प्रिंट करू शकता का, नाही. का बरं, तो ID कोणत्या ऍड्रेसवरचा आहे, P1 ऍड्रेसवरचा ID आहे. क्लिअर की नाही. मग तसं थोडं कॉन्केटनेट करायला थोडं. ओके, आणि इथे काय करणार तुम्ही, P1 डॉट नेम देऊन टाका. क्लिअर, P1 डॉट नेम. क्लिअर, मग आता रन करा. आता रन करा. इथे काय करणार तुम्ही, क्लिअर, हे बघा 10 आणि ABC प्रिंट झाला. पहा 10 आणि ABC ऍड्रेस नंतर या ऍड्रेसवर जाऊन तुम्ही व्हॅल्यू स्टोअर पण केले आणि व्हॅल्यूज प्रिंट पण केले. मग सपोज तुम्हाला अजून ऑब्जेक्ट क्रिएट, किती ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता, किती पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. बघा मी काय सांगितलं, क्लास इज अ ब्लू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. बट
हे सगळे नॉन स्टॅटिक मेंबर्स आहे बघा, नॉन स्टॅटिक मेंबरलाच मेमरी मिळाली. हे बघा P1 P2 P3 क्लिअर, P1 P2 P3. मग याचा अर्थ असा आहे का प्रत्येक वेळेस नवीन व्हेरिएबल क्रिएट करावा लागतो? नाही. हे बघा सिंपल, पहिले बघा पहिलं P1 हा एक नॉर्मल व्हेरिएबल आहे, P1 हा व्हेरिएबल आहे. ओके, मग याचा मिनिंग काय झाला बघा, P1 मध्ये स्टार्टिंगला काही टाकू नका, P1 मध्ये स्टार्टिंगला काहीच टाकू नका. P1 मध्ये स्टार्टिंगला काही नसेल तर बघा नल, क्लिअर, स्टार्टिंगला नल आहे, क्लिअर. मग आता बघा तुम्ही ऑब्जेक्ट किती क्रिएट केले, आता नीट समजून घ्या. ऑब्जेक्ट किती क्रिएट केले तुम्ही? 3 ऑब्जेक्ट क्रिएट केले ना. हे बघा हे तीनदा व्हेरिएबल घ्यायची काही गरज नाही, क्लिअर. मग तुम्ही किती व्हेरिएबल क्रिएट म्हणजे किती ऑब्जेक्ट क्रिएट केले? 3 ऑब्जेक्ट क्रिएट केले, बरोबर की नाही. मग P1 हा एकच व्हेरिएबल तिन्ही ऑब्जेक्टला पॉइंट करू शकतो का? करू शकतो ना. म्हणजे कसं, हे बघा P1 मध्ये आता कोणाचा ऍड्रेस आहे बघा, P1 मध्ये एक तर नल असेल नाही तर ऍड्रेस असेल. P1 मध्ये आता ऍड्रेस कोणाचा आहे? आता ऍड्रेस या ऑब्जेक्टचा आहे. मग आता या ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे म्हणजे काय झाला, P1 कोणला, P1 जर P1 मध्ये आता जर व्हॅल्यू टाकली, P1 डॉट आयडी जर केला, कोणाचा ऑब्जेक्टचा आयडी, या ऑब्जेक्टचा आयडी वर तुम्ही ऍड्रेस टाकला 10 आणि नेम. मग त्याच्यानंतरून तुम्ही काय केला P1 डॉट, मग हे बघा P1 इक्वल टू पुन्हा म्हणजे हे बघा P1 मध्ये पहिलं या ऑब्जेक्टचा ऍड्रेस होता, म्हणजे पहिलं याचा ऍड्रेस होता, म्हणजे डेटा तुम्ही चेंज करू शकता ना. म्हणजे कसं, हे बघा इंटिजर मध्ये इंटिजर a इज इक्वल टू 10 होता, मग त्याच्यानंतर तुम्ही a मध्ये 20 टाकला, क्लिअर. डेटा चेंज करू शकता ना, व्हेरिएबल व्हॅरी होऊ शकतो. a इज इक्वल टू 70 व्हॅल्यू चेंज करू शकता ना तुम्ही व्हेरिएबलची. मग तसं हा एक व्हेरिएबलच आहे की नाही. P1 मध्ये नल होता, नल नंतर तुम्ही या ब्लॉकचा ऍड्रेस टाकला, मग त्यांनी या ब्लॉकचा ऍड्रेस डेटा टाकला पण प्रिंट करून घेतला. मग आता तो त्याला रेफर करायचं सोडून देतो. मग P1 मध्ये दुसरी व्हॅल्यू टाकली, मग सेम ही लाईन प्रिंट करून घ्या. पण आता P1 मध्ये काय गेला, आता या P1 मध्ये काय, हे बघा आता तुम्ही 20 घेतला आणि तुम्ही इथं PQR घ्या, PQR डबल व्हेरिएबल घ्यायची काहीच गरज नाही. मग इथं पहा, इथं पुन्हा P1 इज इक्वल टूच करा ना, मग पुन्हा कॉपी पेस्ट करून घ्या. ओके, हे बघा तिन्ही ऑब्जेक्टचा ऍड्रेस तुम्ही प्रिंट करू शकता एकाच व्हेरिएबल मध्ये, XYZ असं करा, क्लिअर. P1 जरी आयडी प्रिंट केला पण प्रत्येक वेळेस P1 चा डेटा चेंज होतो ना, प्रत्येक वेळेस P1 चा ऍड्रेस चेंज होतो पहा, P1 मध्ये व्हॅल्यू चेंज होते, हे समजलं. आता P1 मध्ये याचा ऍड्रेस आहे आणि P1 डॉट आयडी 30 टाकला म्हणजे या पहिल्या याच्यामध्ये जायचा काही विषयच नाही, कारण की P1 मध्ये व्हॅल्यू चेंज झाली ना, P1 चा ऑब्जेक्ट ऍड्रेस चेंज झाला, हे कळलं. मग आता प्रिंट करा, एक मिनिट प्रिंट करा. आता पहा, अरे बघा 10 ABC 20 PQR 30 XYZ, म्हणजे एका व्हेरिएबल मध्ये तुम्ही सगळं केलं पहा, एकाच तीनदा व्हेरिएबल घ्यायची काही गरज नाही, क्लिअर. आणि तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता त्याला आणि व्हॅल्यू पण स्टोअर करू शकता. ज्यावेळेस यूज झाला, ज्यावेळेस यूज करायचं त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणजे P1 मध्ये व्हॅल्यू स्टोअर करून द्या. ओके, चालू ना आपण नेक्स्ट लेक्चरला अजून याच्याबद्दल अजून थोडं डिस्कस करू. ओके, चालू ना आज आपण स्टॉप करू. थँक्यू.